डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. मग एवढी आगपाखड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची. सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते. सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी. या सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला. निश्चित. आणि हे सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे. हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं. पण आता म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे. सर, आपण बघतो काल जो म्युझिकल कोस्टल रोडचा प्रयोग सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आला, तुमच्या पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील त्यावरती प्रश्न उपस्थित केला की खरंच मुंबईकरांना सध्या मला असं वाटतं चांगले रोड आज ठिकठिकाणी रोड खोदलेले आहेत, त्या रोडची दुरवस्था आहे. CC रोड एकदा बनवतात पुन्हा खोदतात. या सगळ्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा त्या पोस्टच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी केलेला आहे. आज एक महत्त्वाची बैठक महापौर घेत आहे. ही बैठक म्हणजे जो मनसेने यापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता अनधिकृत फेरीवाल्यांचा, आणि बांगलादेश, यामध्ये आता आणखीन एक शब्द ऍड होतो तो म्हणजे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले. मला असं वाटतं अनधिकृत परप्रांतीय पण ऍड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये. पण बांगलादेश अनधिकृतच आहेत ना ते. बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत. सर्वसमावेशक कारवाई असावी अनधिकृत फेरीवाल्यांची. 100% कारवाई थातुरमातुर नसावी, प्रसिद्धीपुरती एक आठवड्यासाठी नसावी. याचा परमनंट इलाज, परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे. आणि याचं परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं, त्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे. आता 4 दिवस कारवाई करतील, अजून आठवडा करतील, पुढे काय? त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचं परमनंट सोल्युशन मिळेल. उगीच ॲक्टिंग पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती. मुंबई टँकर माफिया फ्री करण्याचं धोरण भाजपनं राबवलेलं आहे. खरंच ते शक्य आहे का? अनेक ठिकाणी पाण्याची चोरी करणारं हे मोठं रॅकेट मुंबईत अस्तित्वात आहे. तर म्हणाल्यात ना, तर आपण वेळ देऊ त्यांना, बघू आठवडाभर करतायत का नाही करत. आता इतके दिवस सत्तेत पण होते ना, असं काय ते महापालिकेचंच काम आहे अशातला भाग नाही. पण टँकर माफिया फ्री करणं एवढं शक्य आहे? आता ते म्हणतात ते आपण त्यांना वेळ देऊ. नाही महिनाभरात झाला तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू. तर संदीप देशपांडे यांनी चंद्रपुरात डील झालं हे राऊतांना आधीच माहिती होतं असं म्हटलेलं आहे. आणि देशपांडेंनी राऊतांचा सुपर प्रवक्ता असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे.